सारे देवादिकांचं नामस्मरण झालं. नमन कलेच्या प्रतीप्रमाणे या भव्य दिव्य अशा रंगमंचावर श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ संगमेश्वर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य गजमुखी अवतार. मागी गणेशोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी या गणेश भक्तांसाठी एक पौराणिक कथा आम्ही सादर करत आहोत. गजमुखी अवतार. डोळे बंद करा आणि कल्पना करा त्या समयाची, जेव्हा नव्हता ध्वनी, ना आकाश ना तारे, फक्त अंधकाराचा महासागर. अचानक मंजूळ ध्वनीच्या आवाजाने ब्रह्मांड प्रकाशमय झाले आणि त्यातून प्रगटले शिवशंकर भोलेनाथ. लययुक्त शरीर, पावला पावलांनी रचलेला पर्वत रांगा, एका इशाऱ्याने नदी महासागर व्हायला लागले, ज्यांच्या स्पंदनाने माती समुद्र आकाश जन्मले. म्हणून शिवसहारकी नाही, सृष्टीचे रचनाकार देखील आहेत. शिवशंकर भोलेनाथ या कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसले आहेत आणि समस्त शिवगण त्यांची आराधना करीत आहेत. ओम नमः शिवाय. नंदी शिवकर, तुमच्या या मंत्र पुष्पाने मन कसं प्रसन्न होऊन जातं. तरी या सृष्टीच्या कल्याणाकरिता मला प्रस्थान करावंच लागणार आहे. प्रणाम बोलला. प्रस्थान इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु समक्ष भोलेनाथांना आणि तपश्चर्येसाठी. नंदी, या सृष्टीच्या कल्याणाकरिता प्रस्थान करावंच लागणार आहे. प्रथम पार्वतीची भेट घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही या गडाची राखण करा. ठीक आहे बोलेला. येतो मी. शिवगड, भोलेनाथ मातेच्या भेटीसाठी जातोय. हो नंदिकेश, महादेव तर आता 12 वर्ष इथे नसणार आहे. आपल्याला काटेकोरपणे इथे सर्व देखभाल करावी लागणार आहे. ठीक आहे. धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही बहुमूल्य असं पारितोषिक कलमटे स्नॅक्स नाश्ता सेंटर झरेवाडी, कलमटे स्नॅक्स नाश्ता सेंटर झरेवाडी, माननीय श्री राजेशजी कलमटे गावकर, माननीय श्री राजेशजी कलमटे गावकर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 चं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ संगमेश्वर यांचे सतत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद.
अगदी आनंदी आनंद झाला स्वामी, आनंदी आनंद झाला. पार्वती, आनंद तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतच आहे. अशा या आनंदाच्या क्षणाला एखादं कवन होऊन जाऊ दे. नक्कीच स्वामी, मी आपली ही इच्छा देखील पूर्ण करेन. देवा मला आनंदी आनंद झाला, देवा मला आनंदी आनंद झाला. देवा मला आनंदी आनंद झाला, देवा मला आनंदी आनंद मी पार्वती माया तुम्ही शिवराया, मी पार्वती माया तुम्ही शिवराया, मी मंत्रा तुझी गाया, देवा मला आनंदी आनंद झाला, देवा मला आनंदी आनंद झाला. प्रीतीचा जोडा सजला, प्रीतीचा जोडा सजला, मी मंत्रा तुझी गाया, देवा मला आनंदी आनंद झाला, देवा मला आनंदी आनंद झाला. अति सुंदर, मन कसं प्रसन्न झालं आहे. स्वामी, आपण आलाच आहात तर चला लगोलग आपण भोजन देखील करून घ्या आणि हो थोडा विश्राम देखील करा. जशी तुझी इच्छा. या. या. स्वामी, आपण आधी आसनस्थ व्हावे. जशी तुझी इच्छा. शुभ आशीर्वाद. स्वामी, आपण प्रतीक्षा करा, मी भोजन घेऊन त्वरित आलेच. हे काय, मी भोजन घेऊन येईपर्यंत आमचे स्वामी ध्यानधारणेत सुद्धा गेले. दोन क्षण थांबून त्यांनी माझी प्रतीक्षा देखील केली नाही. आणि स्वामी बोले ना, आपण ध्यानस्थ मग्न होऊन कोणाचे स्मरण करत असता हा प्रश्न नेहमी माझ्या उरी पडतो. आणि आजपर्यंत आपण मला या प्रश्नाचं उत्तर देखील दिलेलं नाही. छे, ते काही नाही. आज काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून मिळवणार म्हणजे मिळवणारच. स्वामी बोले ना, आपण ध्यानस्थ मग्न असताना तुम्ही कोणाचे स्मरण करत आहात याचेच मला आश्चर्य वाटते. कृपा करून आपण कोणाचे चिंतन करीत आहात एवढे गुपित आम्हास सांगावे. मी आपणास अनन्य भावे शरण आले आहे. पार्वती, या त्रिभुवनामध्ये परमेश्वर निर्गुण निराकार आहे. बर, त्याला आकारही नाही. अशा या विराट परमेश्वराचं मी अहोरात्र ध्यान करत आहे.
स्वामी भोलेनाथ, सर्व वेदशास्त्र पुराणात परिपूर्ण असतानाही आपला अंत लागत नाही. आणि मग आपणच म्हणताय परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला निश्चित असा आकार नाही. मग असं असतानाही मी त्या परब्रह्म महात्म्याला नेमकं कसं बरं पुजू, त्याचं स्मरण कसं करू, यासाठी आपणच मला योग्य ते मार्गदर्शन करावे प्रभू, अशी माझी इच्छा. सखे हं? तू याच ठिकाणी थांब. बरं. त्या परमेश्वराची मनोभाव प्रार्थना कर. हं? म्हणजे परमेश्वर कसा आहे याचे गुपित तुला नक्कीच समजेल. स्वामी भोलेनाथ, आपल्या इच्छेचं पालन करणं हेच माझं परम कर्तव्य. पार्वती, हं? मला या सृष्टीच्या कल्याणाकरिता तपश्चर्या करण्यासाठी जावंच लागणार आहे. 12 वर्ष तपश्चर्या करून या सृष्टीचे कल्याण तर करावंच लागणार आहे. तेव्हा मी 12 वर्ष तप करण्यासाठी जात आहे. ते 12 वर्ष पुन्हा येईल, त्यावेळी तुझ्या मनातील सर्व इच्छा बोलवून स्वामी, आपला शुभ आशीर्वाद मला मिळावा. सखे स्वतःची काळजी घे. हो, येतो मी. या. या स्वामी. येतो सखे. ना, आपण तर 12 वर्ष ध्यान करण्यासाठी योगनिद्रेत गेला, परंतु ही 12 वर्ष मी एकटीने कशी व्यतीत करावी, हाच प्रश्न माझ्या मनी पडला आहे. आणि आपण माझ्या मनाचं समाधान देखील केलं नाहीत ना. मला माझ्या प्रश्नाचं देखील उत्तर आपण दिलं नाहीत स्वामी. काय करावे काही सुचत नाही. बघता शंकराचे ध्यान लागले म्हणजे सृष्टीच्या कल्याणाकरता काहीतरी संकेतच. पण त्यांनी पार्वती मातेला गुपित मात्र सांगितले नाही. माता पार्वतीला चिंतेत मात्र ठेवले. हीच मातेची परीक्षा. काय घडणार हे फक्त भोलेनाथ यांनाच माहीत. पण पार्वती चिंतेत आहे ही बातमी सर्व देव देवतांमध्ये पोचली. सभा झाली. शेवटी श्रीहरीचा विष्णूंचा संदेश घेऊन नारद मुनीची स्वारी पार्वती महालाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात देखील झाली. करू नको चिंता सांगे नारद मातेला. चिंता करू नकोस, मी येत आहे. करू नको चिंता सांगे नारद मातेला. 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला. नारदाची स्वारी आली कैलासाला. नारदाची स्वारी आली कैलासाला. करू नको चिंता सांगे नारद मातेला. करू नको चिंता सांगे नारद मातेला. 33 कोटी देव विनविती आदिशक्तीला. नारदाची स्वारी आली कैलासाला. नारदाची स्वारी आली कैलासाला. नारायण नारायण, तीन तार सप्त पाताळ
संपूर्ण ब्रह्मांड परिभ्रमण करणारा ब्रह्मपुत्र नारद नारायण नारायण. देवाने सांगितलेली कामगिरी आपण पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे. श्रीहरी विष्णूजी आपण चमत्कारी आहे. जगकल्याणासाठी पृथ्वी तलावर अद्भुत असे घडवले जाणार आहे. महादेवाने माता पार्वतीला असे सांगितले आहे, परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला आधार नाही. त्याच परमेश्वराचे मी ध्यान करण्यासाठी जात आहे. नारायण नारायण. याच कारणासाठी माता पार्वती चिंतेमध्ये आहे. परंतु ह्या मार्गामध्ये जाणे माझ्याकडे धाडस होत नाही, पण प्रयत्न तरी करतो. नारायण 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 नारायण. धाडस होत आहे, पण जगत आल्यासाठी जायला हवे. एकदा प्रयत्न करून बघतो. नारायण 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 नारायण. माते मी आलोय. नारायण 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 नारायण. या या मुनिवर्य या. मातेचा आवाज ऐकला त्या बरे वाटले. नारायण 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 नारायण. आपले या पार्वती महालामध्ये सहर्षित स्वागत आहे. नारद मुनी, असं अचानक येण्याचं कारण नाही. म्हणजे या संपूर्ण सृष्टीमध्ये भ्रमण करत असताना आपल्याला या पार्वती मातेची आठवण होईल. म्हणजे या मागे देखील नक्कीच आपण इथवर सृष्टीच्या हिताचे आणि कल्याणाचे संकेत घेऊन आले असणार, बरोबर ना? संकेत विकून देणार या सृष्टीचे रचना करणारे माझे पिता ब्रह्मदेव आणि पालक विष्णू नारायणा आणि रक्षक भोलेनाथ शिवशंकर यांच्यापेक्षा मी मोठा नव्हे. माते, तू तर आदिशक्ती आहेस माते. नारायण नारायण. मुनिवर्य, आपण अगदी योग्य तेच कथन केलं. परंतु आपलं येथे येण्यामागचं प्रयोजन समजलं तर फार बरं झालं असतं. नारायण नारायण. माते, आपण तर कोणत्या ना कोणत्या विचारामध्ये मग्न आहात. म्हटलं आपली काय करतात रे का ते पहावे. नारायण नारायण. मुनिवर्य, आपण माझ्या मनाचं अगदी अचूक हेरलं. स्वामी भोलेनाथ म्हणत होते, परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्याला निश्चित असा आकार नाही. मग असं असतानाही मी त्या परब्रह्म महात्म्याला नेमकं कसं बरं स्मरू, त्याचं पूजन कसं करू, या चिंतेत मी होते. आणि हेच विचार माझ्या मनात असताना आपली स्वामी इथवर आली. नारायण नारायण. माते, एवढंच ना, यात काय आहे? श्रीहरी विष्णूला शरणला काहीतरी माहिती असेल आणि तुझ्या मनाची घालणे ते समजू शकतील आणि शंकेचे उत्तरही मिळेल. नारायण नारायण. नारद मुनी, आपण सांगितलं आहात तर मी अगदी तसंच करेन. बरं माते, येतो मी. मुनिवर्य, आपण या पार्वती महालातून असं विनमुख परतू नये. आल्यासारखं भोजन करूनच जावं अशी माझी इच्छा. नाही माते, त्रिकोणामध्ये खूप कामे आहे, मला निघायला हवे. ठीक आहे, जशी आपल्या मनाची इच्छा. शुभम भवतु. नारद सांगे पार्वतीला, नारद सांगे पार्वतीला, विष्णूना ऋषी इथेच
लपले जनकल्याणाशी रे भोळा जनकल्याणाशी नारद सागे पार्वतीला नारद सागे पार्वतीला विष्णुनाळ विशी इथेच आहे गोपी कळपले जनकल्याणाशी भोळा जनकल्याणाशी आता आणखी विलंब नको. मुनिवर्यांनी सांगितल्याप्रमाणे मी लगोलगच श्रीहरी विष्णूंच्या आराधनेस सुरुवात करते. म्हणजे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मला ताबडतोब मिळतील. ओम विष्णवे नमः. 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 हे आदिमाय, हे शिवशक्ती माता पार्वती, तू सर्व इंद्रिय रोखून एक चित्ताने ध्यान धारणा करून माझी तपस्या केली आहे, किंबहुना भक्ती केली आहे. त्यामुळे हा श्रीहरी तुझ्या भक्तीने भारावून गेलाय. तसेच तुझी ही मनोभावे भक्ती पाहून हा श्रीहरी प्रसन्न झालाय. तेव्हा माते, बोल बोल, तुझी काय इच्छा आहे? हे देवादी देवा नारायणा, या पार्वतीचा आपणास दंडवत करा. शुभम भवती. नारायणा, हं, परमेश्वराचे स्वरूप समजण्यासाठी हं, आपणच मला योग्य ते मार्गदर्शन करावे. अवश्य. स्वामी भोलेनाथ म्हणत होते, परमेश्वर निर्गुण निराकार आहे, हं, त्याला निश्चित असा आकार नाही. मग असं असतानाही मी त्या परब्रह्म महात्म्याला नेमकं कसं बरं ओळखू? यासाठी आपणच मला सहाय्य करावे प्रभू, अशी माझी इच्छा. माते, तू आदिशक्ती आहेस. तू सर्व गुणांनी परिपूर्ण असून या संपूर्ण सृष्टीची स्वामिनी आहेस. तू तुझ्या अंतर्ज्ञानाने त्याला ओळखू शकतेस. कारण पूर्वजन्मी तुला एका महान देवतेने दृष्टांत दिला आहे. तू ध्यानमग्न होऊन पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुला त्या परमपूज्याचे स्मरण होईल. नक्कीच नारायण. लक्ष्मीकांता नारायणा, त्या परमपूज्य देवतेचे संकेत मला मिळत आहे. परंतु त्या देवतेची पूर्णतः जाणीव मला अजूनपर्यंत झालेली नाही. यासाठी आपणच मला योग्य ती दिशा दाखवावी नारायणा. आपण मला मार्गदर्शन करावे. माते, तुझ्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली, किंबहुना तुला जो प्रश्न पडला आहे तो तुझ्या हिताचाच आहे.
माते. कारण या समस्त सृष्टीचे त्याचप्रमाणे या संपूर्ण मानवजातीचे कल्याणच होणार आहे. तेव्हा माते तू असं कर, स्वांगाची मणी काढ, बर, त्याची मूर्ती तयार कर. नक्की. त्या मूर्तीमध्ये मी विलीन होईल. तदनंतर ती मूर्ती जिवंत होईल आणि त्या मूर्तीचे आपण गणेश असं नामकरण करू. नारायणा, जशी आपली इच्छा, या कार्यासाठी आपला शुभ आशीर्वाद मला मिळावा. शुभम भवतु. माते, तुझ्या कार्याला प्रारंभ कर. नक्की. शुभस्य शीघ्रम. आज अगदी आनंदाचा दिवस, जणू जणू सोनियाचा दिवस म्हणावा लागेल. स्वयं विष्णू माझ्या पोटी जन्म घेणार आणि माझं बाळ सजीवंत होणार. खरोखरच ही लीला आगाध आहे. आता विलंब नको, मी लगोलगत माझ्या सुवर्णाची मणी काढते धन्य ते श्रीहरी विष्णू आणि त्यापासून पुतळा बनवते. यांनी पार्वतीला प्रसन्न होऊन शेवटी सृष्टीच्या कल्याणाकरता मार्ग सांगितलाच आणि पार्वतीने मळाचा पुतळा तयार करण्यास प्रारंभ केला देखील. नारायण नारायण. अनेक दिवस स्नान न करता बाळाच्या ओढीने पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सुअंगाचा मळ काढून त्यापासून पुत्र बनविला. आणि मंत्राच्या साह्याने त्याला साजिवंत केलं देखील. काय रडायला कशाला हवंय? कशाला हवं? आई आहे ना सोबत. मग हसतोय कोण? श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे वांगाची मळी काढली, त्यापासून पुतळा बनविला. माझ्या दिव्य शक्तीने त्याला सजीवंत सुद्धा केलं. पण एक महत्वाचं कार्य अजून राहिलंय. माझ्या या चिमुरड्या बालकाचं, माझ्या या गोंडस बाळाचं अजून नामकरण झालेलं नाही. लगोलगच माझ्या बाळाचं नामकरण सुद्धा करून घ्यायला हवं. होत नाही बाळा. त्यासाठी आता विलंब नको. अगं जया, ऐकलंस का अगं विजया? अगं आपल्या कैलासावरील माता भगिनी सख्याला घेऊन ये पाहू. माझ्या बालकाचं आपण नामकरण विधी करून घेऊया.
रसिक मंडळी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संजय गौतम पटापट गेली. क्षण हे जाण्यासाठी पण फार विलंब झालाय. माझं बाळ गणेश कुठे दिसत नाहीये. नेमका गेला तरी कुठे हा? हात म्हणून पाहतो. गणेशा, ए बाळा गणेशा, गणेशा. ओम विघ्नमयी नमः. ओम विघ्नमयी नमः. आते, माते मी आलोय. तुझी माझी जन्मजन्मीची इच्छा पूर्ण झाली आहे. माते बघ माझ्याकडे, तू मला जन्म दिला आहे. अगदी खरं म्हणालास बघ बाळा, माझी जन्मजन्मांतरीची इच्छा पूर्ण झाली. परंतु गणेशा,
तू तर महागणेशाचा अवतार आहे. माते मी महागणेश नाही, मी गणेश, गौरीपुत्र गणेश. होय बाळ, तू माझाच पुत्र आहेस. पुत्र पुत्र गणेश, गौरी पुत्र गणेश. गणेश, तुला ठाऊक आहे, मी शुद्ध अंतःकरणाने, दृढ भावनेने या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती आत्मसात करून महागणेशाच्या प्राप्तीसाठी हे व्रत केलं. आणि त्याच व्रताच्या पूर्ततेसाठी मी आता स्नानगृहात स्नान करावयास जात आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, तू या महालाची आणि बाहेरील महाद्वाराची योग्य प्रकारे राखण करावीस. करशील ना? हो माते. राखणच का, काही अघटित घडणार आहे का? नाही रे बाळा, अघटित असं काहीच नाही. पण राखण करणं ही तितकंच महत्वाचं आहे. माते कोणते कारण महत्वाचे सांग ना माते. तू देखील माझाच पुत्र. उत्तर मिळाल्याशिवाय शांत कसा राहशील? ये माझ्यासोबत असं बाहेर ये, मी सांगते तू सावकाशा. बस हे बघ बाळा, या महालाच्या आतील मनुष्य किंवा प्राणी बाहेर जाऊ देऊ नकोस. त्याचप्रमाणे बाहेरील कोणीही आत येणार नाही याची तू योग्य प्रकारे काळजी घे. जेणेकरून माझ्यापर्यंत कोणीही पोहोचणार नाही आणि माझ्या कार्यात विघ्न देखील येणार नाही. समजलं? हो माते, तुझ्या आज्ञेचे पालन करीन. तू निश्चित राहा. परंतु गणेशा, या कार्यात मी तुला एक अस्त्र देते. योग्य वेळ आल्यावर तू त्याचा उपयोग कर. गणेशा, हा दंड आहे. तू हा दंड घे. यामुळे तू गणनायक, दंडनायक आणि गणश्रेष्ठ बनशील. जो कोणी तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करेल त्याला तू या दंडाने योग्य ते शासन कर. परंतु बाळ, जो कोणी तुझी आज्ञा मान्य करेल किंवा तुला शरण येईल त्यावर मात्र तुझा कृपा आशीर्वाद देण्यास जरा पण संकोच करू नकोस. हो माते. ठीक आहे, मी सांगितलेलं सगळं तुझ्या ध्यानात तर आहे ना? हो माते, तुझ्या आज्ञेचे पालन करीन. नक्कीच. माझे कर्तव्य आहे. बर, मग आता मी माझ्या कार्याला जातो. येते. परंतु बाळा, तुला फार भूक लागली असेल ना रे? हो माते, भूक तर लागलीच आहे, पण मातेशिवाय कोण जाणे. तू इथे क्षणभर थांब, मी तुझ्यासाठी गोड फळ घेऊन आलीच. बस, हे बघ गणेशा, मी सांगितलेल्या कार्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आतर पण सगळं तुझ्या ध्यानात तर आहे ना? आणि काही वाटलं तर लगेच मला आवाज दे बरं. ही सगळी फळं फस्त कर खाऊ, परंतु सांगितलेली कामगिरी देखील चोख प्रकारे व्हायलाच हवी आहे गणेश. ठीक आहे.
येऊ मी? गणेशावर कामगिरी तर सोपं, परंतु परंतु हा नेमकं काय करेल हे एकदा पाहायला तर हवंच. आता मी निश्चिंत आहे. तेराव्या वर्षी पार्वतीची आणि माझी भेट तर होणारच आहे. तिच्या मनाला मला पाहून किती आनंद होत असेल. चला तर शीघ्र प्रस्थान करूया तिच्या महालाकडे. थांबा, पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या मातेची आज्ञा आहे. बालका, तू कोण आहे आणि मला या महालामध्ये प्रवेश करण्यासाठी का बरं अडवत आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. हे कसं शक्य आहे? मी तर तुला यापूर्वी पाहिला नाही. म्हणे मातेचा पुत्र. हे बालका, तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाही का? नाहीतर काय? मातेने सांगितले आहे रक्षण कर आणि तुम्ही म्हणता बाजूला हो. हे कसं शक्य आहे? महोदय, मला जर का तुम्हाला अडवायचे होते तर मी इथे उभा कशासाठी राहिलो असतो? मूर्ख बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. हे कैलास पर्वत राजा आहे. मी केव्हाही कोठेही भ्रमण करू शकतो. तेव्हा तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाही तर तुम्ही कितीही विनंती केला तर मी आज जाऊ देणार नाही. माझ्या मातेची आज्ञा आहे. बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. वेद बाळा, सर्व मला कैलास शिवशंकर म्हणून ओळखतात. इथे तू तर एक अज्ञान बालक आहे. सांग, माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही होणार. ठीक आहे, तू तसा माझे हत्यार नाहीस तर आणि नंदी आणि शिवराज तुझा समाचार घेतील. पाठवा त्यांना. त्यांच्या या दंडाने समाचार घेईल. दंड बालक, या बालकावर नेतृत्व उपयोग होणार नाही. तेव्हा नंदी आणि शिवराज तुझा समाचार घेतील. हो, चालेल. नंदी, शिवराज, प्रणव दादा. नंदी, आता जाऊन त्या बालकाचा समाचार घेऊया. बालक, कोणता बालक? कैलास पर्वतावर कोणताही बालक नाही. नंदी, मी पार्वतीच्या बाळाच्या दिशेने जात असता माझा मार्ग त्या बालकाने रोखून दिला. जा. तू काय? कैलास पर्वतावर बालक कोणता दादा? कुठून आला? मला काय विचारलंय? नंदी, आता जाऊन त्याचा समाचार घेऊया. माझ्या पिता कैलास पर्वताच्या पारात जाऊन कोण बालक आहे? बघून येऊ. चला. पण तर पार्वती होतो. मग कैलास पर्वतावरती बालक आला कुठून?
इकडे ये. पण तो पहारा देत होतो तो बालक आला कुठून? इकडे. नंदिकेश्वरा आम्ही काय म्हणतो, आम्ही पहारा देत होतो, तिथून कोणीच आतमध्ये आलेलं नाही किंवा बाहेर गेलेलं नाही. मग बालक आला कसा? पुन्हा पुन्हा तुम्ही तेच बोलत आहात. आपण जाऊन खात्री करूया की नक्की कोण आहे. हा जा. जातो. इकडे. इकडे. माझ्या बरोबर राहा. जाऊ नको. तिथेच थांब. आज पहिलाच बरोबर. माझ्या बरोबर ये सांगितलं ना. ये माझ्या बरोबर. अजून तुम्ही गेला नाही. जातो. माझ्या एकट्याचा अंतक काही तर माझ्या बरोबर. कसा खातो. भूक लागली मला. बघायचं म्हणून कसा खातो. जाऊ नको. दोघे एकदम मरू. कोण आहात आपण? बालका कोण आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. पुत्र गणेश. हा बालक बोलतो हा गौरीपुत्र गणेश आहे. पण हे कसं शक्य आहे? कसा पण बघू दे. पण तू गौरीपुत्र गणेश आहे सांगतोय. नंदिकेश्वराला बोलूया. नंदिकेश्वरा तो बालक आम्हाला सांगतोय तो गौरीपुत्र गणेश आहे. काय बोला? गौरीपुत्र गणेश केवढा आहे तो बालक? एवढा हाय छोटासा. इकडे. आपण कोण आहात? आम्ही शिवगण. हो कोण आहे? बालक आहे. एवढाचा. हा तेवढा. एवढाचा. काय बालक एवढूसा. तुम्ही एवढे त्यांना तुम्ही प्रतिबंध नाही करू शकत. इकडे तुझ्यावर आपण कोण आहे? शिवगण. बरोबर आहे. तो कोण आहे? बालक आहे. केवढा आहे? प्रतिबंध करायचा. तेव्हा तिथून बाजूला करायचं. चाल माझ्या बरोबर आहे. मी कसा जातोय? ये माझ्या बरोबर. हे बालका कोण आहे तू? मी गौरीपुत्र गणेश. परत ते. पण हे कसं शक्य आहे? एवढाच आहे. मागे. हे बालका कुठून आले आहेस तू? कोण आहात आपण? आपण कोण आहोत? आम्ही शिवगण.
आणि हे बालका तू इथे काय करत आहेस? मी या दरबाराची राखण करत आहे. मी इकडे महादेवांनी आपल्याला ठेवलंय ना इथे रक्षण करण्यासाठी. हा कसा काय आला? आणि मग काय करतो? हे बालका हे कोण आहे? चित्र विचित्र रूप घेऊन आला आहे. चित्र विचित्र चित्र विचित्र अरे काय झालं का? मला मला ये तुमच्या काय म्हणत चला माझ्या बरोबर. आलो मी. ये कोण आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. गौरीपुत्र गणेश कसं शक्य आहे? तुमचा हट्ट सोडा. कोण आहेस तू? मी गौरीपुत्र गणेश. तुमचा हट्ट सोडा आणि या मार्गाने परत जा. खरं ना आमच्या मार्गातून बाजूला हो. नाही होणार. बाजूला हो. नाही होणार. बालक हो बालक थोडं असं योजना करूया. मी त्याला बोलण्यात गुंतवतो. तुम्ही आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ठीक आहे. हा समजलं. चला चला बालका तुला पण लागले. तुला पण लागले. हे घे. तू हे घे. मला आणि भूक लागली ना? भूक लागली. हो हा कर. हे घे. हा कर. तुला पण भूक लागले. हा घे. आपण कशात आलोय? त्या बालकाला इथून उठवायचं. बालपट फार उतरला आहे. हा असा ऐकायचं नाही. चला ठीक आहे, मला त्याचा समाचार घ्यावाच लागेल. नाही, एक पाऊल पुढे टाकला तर माझ्या मातेची आज्ञेमुळे आणि एखादा मी होऊ देणार नाही. बालका, तू माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही होणार.
हे बालका, तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही. तेव्हा तू माझ्या मार्गातून भागलो, तुझा हट्ट सोड, नाहीतर या माझ्या त्रिशूलाने तुझा शिरछेद करावाच लागेल. म्हणे कैलासपती महादेव, माझ्या मातेची शक्ती काय आहे तुम्हाला ठाऊक नाही. माझ्या मातेची आज्ञा हीच माझी खरी शक्ती आहे. आणि कोण आहे अवतार मला माझ्या शक्तीला आव्हान देणारा? मूर्ख बालका, माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही होणार. ठीक आहे, मग युद्धात तयार हो. तुझ्या अंगात हिंमत असेल तर माझ्याबरोबर युद्धात तयार हो. काही हरकत नाही. ठीक आहे. एवढ्या मोठ्याने का बरं आवाज दिला गणेशाने? मी तर त्याला या महाद्वारापासून राखण करण्यासाठी उभे करून गेले होते. नाथ, आपणही आलात. आपण एवढे क्रोधित का आहात? आणि आपण इथे एका लहान बालकाला पाहिलं. गणेश नाव त्याचं. इथे एवढी शांतता का? नाथ, सांगा ना, काय झालंय नाथ? गणेशा, ए बाळा, गणेशा, 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 ए बाळ, हे माझे सोने, उठ ना, गणेशा, उठ ना, गणेशा. माझाच पुत्र गणेश. आणि याचा चिरंजीव कोणी केला? गणेशा, गणेशा, उठला. हे बघ, तुझी आई आली इथे. गणेशा, उठला. ना म्हणजे पोखरून शांत उभे का? सांगा ना गणेशा. बाळा, उठला. पार्वती, तो आवाज आणि शांत हो. नाही, गणेशा, बाळा, उठला. नाथ, आपण शांत उभे का? इथे काय झालंय मला सांगा. शोक आवाज. मी ज्या वेळी हात येण्याचा प्रयत्न केला त्याच्या वेळी या बालकाला माझा मार्ग पुढे काय झालं? मी त्याला विचारलं. बाळ, उठला. तेव्हा त्यानं पार्वती पुत्र गणेश आहे असं सांगितलं. नाथ, पुढे काय झालं? त्याने माझा मार्ग रचून धरला. तिच्याचा शिरछेद करला. माझा पुत्र गणेश. आणि आता आपण शिरच्छेद केला. शिरच्छेद केला. घात केला स्वामी. घात केला. शोक आवाज. नाही.
होता त्याच्यावेळी या बालकाने माझा मार्ग रोखून धरला. शेवटी मला त्याचा शिरच्छेद करावाच लागला. ना अहो, तो तर माझाच पुत्र. माझा म्हणण्यापेक्षा तो तर आपलाच पुत्र. तुम्हाला ठाऊक आहे मी स्वांगाची मणी काढली त्यापासून ना गोंडस निरागस असा पुतळा बनविला. स्वयं विष्णू नारायणाने त्याला सजीवंत केलं. केलं तर माझ्या बालकाला सजीवंत. मग या तुम्ही सुद्धा या क्षणी इथे उपस्थित व्हा आणि सांगा या महादेवाला माझ्या बालकाचं वध केला तो. पार्वती, आपला पुत्र कार्तिकी असताना आपल्याला पुत्र प्राप्ती होणे हे विधिलिखित नसताना मला काही माहित नाही. पुत्र प्राप्ती होणे हे भाग्य समजतो. पार्वती, शोक आवर आणि शांत हो. मी माझा शोक आवाजात आहे. नाही आवाजात माझा शोक. तुम्ही माझ्या पोटच्या गोळ्याचा बळी घेतला. माझ्या पोटच्या गोळ्याचा बळी घेतला आणि मला सांगताय मी शोक आवरू. अहो, कसा आवरू मी शोक? हे दुःख माझ्याने सहन नाही होणार. नाही होणार सहन. पार्वती, शोक आवर. माझ्यावर विश्वास ठेव. मी पुत्र गणेशाला जिवंत करेन. विश्वास आणि तो सुद्धा तुमच्यावरचे हे अजिबात शक्य नाही. महादेव, जोपर्यंत माझा पुत्र जिवंत होऊन मला माता म्हणून संबोधत नाही तोपर्यंत मी माझा क्रोध संपवणार नाही संपवणार. आणि तुमच्या एक ध्यानात असले, जर का माझा हा पुत्र जिवंत झाला नाही ना तर मी या संपूर्ण सृष्टीचा सर्वनाश करेन. पशु, पक्षी, प्राणी आणि मानव या सर्वांचा मी विध्वंस करेन. पार्वती, शोक आवर. सर्वनाश झाला तर या पृथ्वी तलावर देव देवतांचं काहीच अस्तित्व शिल्लक राहणार नाही. होऊन दे. पुत्र गणेशाला मी जिवंत करण्यासाठी जात आहे. महादेव, पुत्र गणेशाला जिवंत करण्याला तुम्ही जर विलंब केला तर माझं एक विधान तुमच्या कायम स्मरणात राहू दे. तुम्ही अख्खं ब्रह्मांड बंद घाला. आकाश पाताळ एक करा. इकडचं जग तिकडे फिरवा. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करा. जगत पिता ब्रह्मदेव, पालन करता श्री हरी विष्णुदेव, देवराजेंद्र, देवगुरु बृहस्पती, यक्ष गंधर्व किन्नर. वेळ पडली तर दैत्य असुर पिशाच यांना सुद्धा वेठी करा. परंतु माझ्या गणेशाला जिवंत करा. स्वामी, जिवंत करा. आणि शांत हो. मी पुत्र गणेशाला जिवंत करण्यासाठी जात आहे. गणेश उठणार हे बाळा. गणेश
हरी विष्णू नारायण आपण या कैलास पर्वतावर त्वरित प्रकट व्हावे. हे सांब सदाशिव, हे नीलकंठा, हे पशुपाते, या श्रीहरीचा दंडवत प्रणाम. हे शंभू महादेव, या कैलासावरती या श्रीहरीला पाचारण करण्याचे प्रयोजन काय बरं असावे? विष्णू नारायणा, प्रयोजन तर अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे मला. सहकार्य? आणि तेही या श्रीहरीकडून? होय नारायणा, माझ्या हातून फार मोठे पाप घडलं आहे. पाप? आणि तुमच्याकडून? हे शंभू महादेवा, या विश्वाची नाश व संहार देवता, या विश्वावरती आलेल्या प्रत्येक संकटाचं निवारण आपल्या त्रिशूलाने केल्या आणि तुमच्या हातून पाप होणं अशक्य. विष्णू नारायणा, माझ्या हातून पार्वती पुत्र गणेशाचे वध केला आहे. तेव्हा पार्वतीने आकांत करून संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्यासाठी पाऊल उचललं आहे. तेव्हा गणेशाला जिवंत करणे अनिवार्य आहे. हे शंभू महादेव, माता पार्वती क्रोधित झाली असून तिचा जर क्रोध अनावर झाला तर या सृष्टीचा अंत हा निश्चित आहे. तेव्हा पार्वती पुत्र गणेश हा जीवित करणे आपलं परम कर्तव्य आहे. विष्णू नारायणा, तुम्हाला माहीतच आहे, माझ्या या त्रिशूलाने उडालेले श्री त्या जागी पुन्हा जिवंत होत नाही आणि होणारे नाही. तेव्हा उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी आपण अरण्याच्या दिशेने प्रस्थान करावे आणि ज्या कोणत्याही प्राण्याच्या बालकाचे श्री तुमच्या या सुदर्शन चक्राने उडवून आला. परंतु एक लक्षात असू द्या, त्या बालकाचे श्री आपल्या आईच्या विरुद्ध दिशेला असलं पाहिजे. अशाच बालकाचे श्री तुमच्या या सुदर्शन चक्राने उडवून आणा आणि ते श्री त्या बालकाच्या धडावर ठेवून आपण त्याला पुनर्जीवित करूया. जशी आज्ञा शंभू महादेव. वन्य प्राण्याच्या बालकाची शी त्या माझ्या सुदर्शन चक्राने शिरच्छेद करून मी त्वरित घेऊन येईन. शंभू महादेव, आपली आज्ञा घेऊन मी अरण्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे. शंभू महादेवांच्या आज्ञेप्रमाणे वन्य प्राण्याच्या बाळाची शीर आपल्या या सुदर्शन चक्राने शिरच्छेद करून त्वरित कैलासाला घेऊन गेलं पाहिजे. हो, या अरण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना वन्य प्राणी कुठेही आपल्या नजरेस पडलेला नाही. पाहूया, आपल्या मार्गाप्रमाणे पुढे चालू ठेवूया. किती गोंडस बाळ आहे, परंतु ही माता आणि ते बाळ एकाच दिशेला तोंड करून पाहत आहे. नाही म्हणजे त्या बाळाचा छेद तर आपण करू शकत नाही, परंतु आपल्याला असं या अरण्यामध्ये मार्गक्रमण करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे.
किती गोजीरवाणा बाळ आपल्या मातेकडे पाहत बसलाय. एक टक आपल्या मातेकडे पाहत असताना त्याच्या डोळ्यातील आनंद गगनात मावेनासा झालाय. नाही, याही बाळाला शिरछेद करणं आपल्याकडून पाप होईल. आपण मार्गक्रमण करत राहायला पाहिजे. हो, या गजासुराचं बाळ त्याच्या मातेच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला आहे. तेव्हा या बाळाचा शिरछेद करून आपण त्वरित कैलासाला घेऊन गेलं पाहिजे. या बाळाची शिर आपण त्वरित कैलासाला घेऊन गेलं पाहिजे. हे सांबा सदाशिव, शंभू महादेव, गजासुराच्या बाळाची शीर ह्या माझ्या सुदर्शन चक्राने शिरछेद करून त्वरित आपल्याकडे घेऊन आलो आहे. आपण हे शिर आपण त्या बाळाच्या धडावर ठेवूया. चला तर मग. हे शंभू महादेव, आता पार्वतीला सांगा तुझा बाळ जिवंत झालाय म्हणून. ठीक आहे पार्वती. सखे पार्वती, हा बघ तुझा बाळ जिवंत केलेला आहे. काय म्हणाला? माझा घरी जिवंत झाला. होय पार्वती, पाहू दे, हा पहा. पाहू दे मला. ना, हे कोणत्या प्राण्याचे मुख माझ्या बालकाच्या धडावरती आपण लावले आहात? पार्वती, हा तर आपला पुत्र आहे. हा असताच माझा बाळ नव्हता. विष्णू नारायण, माता पार्वती, तुला शोक आला, शांत हो. ह्या शंभू महादेवांच्या आज्ञेप्रमाणे मी या गजासुराच्या बाळाचे शिर माझ्या सुदर्शन चक्राने शिरछेद करून त्वरित आणून या बाळाच्या धडावर ठेवून त्याला पुनर्जीवित केलं आहे. तेव्हा तू या बाळाचा स्वीकार कर. हा जर माझा बाळ असेल ना, तर मग मला माता म्हणून हाक मारे. माता म्हणून हाक मारे. पाहिलं नाही ना दिला आवाज त्याने मला. माते, माते, मी तुझाच पुत्र आहे. तू माझा
पुत्र आहेस गणेशा, माझाच पुत्र आहे. पण बाळ, तू मला माता म्हणून हाक मारण्यासाठी एवढा विलंब का केलास? माते, हे माझे चित्र विचित्र रूप पाहून तुम्हाला स्वीकारणार नाही नाही रे बाळा. केला. मातेसाठी बाळाच्या दिसण्यापेक्षा त्याचं असणं महत्वाचं असतं. तुझं असणं माझ्यासाठी महत्वाचं. ना, हा तर माझाच पुत्र आहे. होय पार्वती, आपला पुत्र. पार्वती, या तुझ्या बाळाच्या धडावर गजासुराच्या बाळाचे शीर ठेवून आपण त्याला पुनर्जीवित केला आहे. म्हणून तुझा हा बाळ आजपासून गजानन नावाने ओळखला जाईल. जो कोणी शुभ कार्य आरंभी या गणेशाचे पूजन करी त्याचे कार्य सफल होईल, आणि जो कोणी शुभ कार्यारंभी या गणेशाचे पूजन करणार नाही त्याचे कार्य कधी सफल होणार नाही. तेव्हा या बालकाचे आपण नाव गजानन असेच ठेवूया. आणि हो पार्वती, तुझा हा बाळ गजानन म्हणजे या सृष्टीचा प्रत्येक कार्यामध्ये त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल. आणि हो, तुझ्या या बाळाचे हे शील महादेवांच्या त्रिशूलाने घडवलेले झाले होते. ते शील स्वयं महादेवाने आपल्या गळ्यामध्ये गंडास्थळ म्हणून बांधलं आहे. आणि ज्या गजासुराच्या बाळाचे शील मी या माझ्या सुदर्शन चक्राने शिक्षेत केला, त्याचे धड आजही या त्रिभुवनामध्ये रक्तविरहित जिवंत आहे. आणि अशा प्रमाणे तुझ्या या गजाननाचा जन्म झाला.